हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर भाई आपण रात्री पोहोचलो तो पुण्यात औधमध्ये हॉस्पिटलमध्ये. मग गाडी सकाळी लावली लोडिंग पॉईंटवरला. दुसऱ्या पॉईंटला पण लावायची होती गाडी. मग आलो दुसऱ्या पॉईंटवर, गाडी वगैरे लावली, पटापट त्याने खाली वगैरे केली. म्हटलं आता आपण निघायचं, तर चला भेटू भाई पुढे. तर मग आलो ना भाई बँगलोर मुंबई हायवेवर आणि लागलो. मग तिथनं पकडला आपण ना एक्सप्रेस वे, नवीन जो बनला आहे तो. तर मग लागलो भाई फायनली एक्सप्रेसनं. चला भेटू पुढे. तर भाई आपण आता पोचणार तो लोणावळा. मग लागला ना भाऊ लोणावळ्याचा घाट. तर चला म्हटलं निघूया आता पटापट घाटाने. आलो ना भाऊ थोडा समोर, लागला होता राईट साईडनी जाम. खंडाळा घाट म्हणते आले, कधी आलं तर जाम लागतेच. घाटात जाम लागला तर भाऊ पूर्ण जिरते. तर चला ठीक आहे भाऊ, भेटू पुढे. असा नजारा पाहायला भाऊ ड्रायव्हरच बनावे लागते. आहे ना भाऊ खंडाळा लोणावळा घाट. तर भाई आलो ना मग पुढे. आणि हे गाडी माझ्या जे समोर चालत होती तिचे तर पूर्ण टायर गरम आले होते, पूर्ण लेदर वगैरे गरम आले असन. मग दुपट फेकत होती. मग त्यांना सांगितलं ना तुमची गाडी तर म्हणलं खूप दुपट फेकत आहे. तर भाई मग आलो ना एक्सप्रेसचा टोल वगैरे पार करून. तर ठाणे राहिलं होतं 70 किलोमीटर. तर चला भेटूया पुढे. मग आलो ना भाई सिटीमध्ये. मग आपण ना घेतला होता इथून यू टर्न आणि आपल्याला लागायचं होतं ठाणे रोडवर. हे भाई ट्रॅफिक लागलं ना भाई बहुत. मग 10 वाजले होते रात्रीचे. मग आपल्याला लावायची ती धाब्यावर गाडी. मग गाड्या धाब्यावर लावली, मस्त जेवण वगैरे केलं. म्हटलं इथं झोपूया 1-2 घंटे आणि मग निघूया म्हटलं. तर मग बाई उठलो 1 वाजता. म्हटलं आता निघायचं आपण. तर निघलो तिथनं. मग टोल वगैरे पार केला निघून. तर बाई भेटले ना आपल्याला पुलिसवाले. नशावशा करके घ्या रे म्हणे. मी म्हटलं साहेब नाही ना. तर म्हणे एंट्री दे म्हणे. म्हटलं साहेब कसली एंट्री. तरी पण त्यांना 100 घेतले. सीट बेल्ट लगा के नहीं था बोले तू. म्हटलं ठीक आहे चला भेटू पुढे. तर फायनली भाई आपण पोहोचलो तो ठाणे. आता हॉस्पिटल राहिलं होतं 2 किलोमीटर. तर चला म्हटलं आता पटापट हॉस्पिटलमध्ये जाऊ, गाडी वगैरे लावू तिथे आणि मस्त झोपून जाऊ. तर आपल्याला आता उतरायचा होता हा ब्रिज वगैरे उतरून आपण लागू त्या रोडनी. तर चला. तर फायनली भाई आपण पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. गाडी वगैरे आतमध्ये घेतली. तर चला ठीक आहे भाऊ, भेटू पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करा. जय हिंद.